आईने ना काय केलं आहे की संस्था जेव्हा ती उभारणी करत होती किंवा ती चालवत होती तेव्हा तिने ते कधी संस्था म्हणून नाही चालवलं. हे आईचं घर आहे, हे तुमचं घर आहे. त्यामुळे कुठलीही आई तिच्या मुलाला आता तू 18 वर्ष झालंस ना, आता तू बाहेर पड असं नाही म्हणणार. गव्हर्नमेंटचा रूल आहे, ॲज पर गव्हर्नमेंट रूल 18 वर्ष पूर्ण जरी संस्थेतनं आता तो बाहेर पडेल. मग आपण काय करतो, लगेच एक वसतिगृह आपलं स्थापन झालेलंच असतं. म्हणजे दुसऱ्या मजल्यावरचं मूल 5व्या मजल्यावर शिफ्ट होतं. अच्छा. त्याचं ॲटमॉस्फिअर बदलत नाही, त्याचं कॉलेज बदलत नाही. मला एक सांग, 18 वर्षाचं मूल काय करू शकणार आहे? त्याची 12वी नुकतीच झालेली किंवा तो 12वीला असं ते अडनिडं वय कसं बाहेर पाडायचं? आणि मुलींच्या बाबतीत तर अजून सेन्सिटिव्ह तो विषय. आई असल्यापासून जो नियम तिने तो घालून दिला ना की मुली लग्न होऊन जातात, मुली आधी शिकतात, त्यांच्या पायावर उभ्या होतात आणि प्रॉपर त्यांचं सालंकृत कन्यादान करून मुली लग्न होऊन आपापल्या घरी जातात.